हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टिकाळे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे फर्स्ट इयर डिप्लोमा स्टुडंटसाठी. सो तुमचा कॅप राऊंड 2 स्टार्ट होणार आहे आज आणि उद्या तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. सीट मॅट्रिक्स आलेला आहे तो तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये जागा आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत, त्यानुसारच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता सेकंड राऊंड बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ. त्याआधी जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर तुम्ही तो नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील आणि त्यापुढे पण थ्रूआउट तुम्हाला डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग दोन्हीमध्ये पण गायडन्स भेटत राहील. सो जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. सो आता सेकंड राऊंडला जर जायचं आपल्याला, त्याच्यामध्ये दोन केसेस आहेत. पहिला आहे की फर्स्ट राऊंडला कॉलेज नाही लागलं, कॅप 1 मध्ये कॉलेज भेटलं नाही, ही एक केस असेल. आणि दुसरे काही स्टुडंट असतील ज्यांना त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, राईट, बेटरमेंट केलेलं आहे. फर्स्ट राऊंड मध्ये त्यांना कॉलेज भेटले पण त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे. तर बघा, आता ज्यांना कॅप राऊंड मध्ये नंबर लागलेला नाही तर तुम्हाला काय करायचंय, प्रॉपरली वॅकंट सीट बघायची. आता त्याची मी पीडीएफ आहे ग्रुपवर टाकलेली आहे. तर वॅकंट सीट प्रॉपरली बघा, तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजला व्हॅकंट सीट आहे. त्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम कॉलेज टाकायचे. या राऊंडला तुम्हाला नंबर लागला पाहिजे. तर गव्हर्नमेंट नाही करायचं, तिथं टाकाच गव्हर्नमेंट कॉलेज, बट तुम्हाला काय करायचंय, मॅक्सिमम कॉलेज टाकायचे. तुमच्या मार्कनुसार बघायचे की कट ऑफ किती आहे, मला भेटेल का, त्यानुसार कॉलेज टाकायचे. म्हणजे कसं, 3 कॅटेगरी तुम्ही करू शकता. पहिला आहे ड्रीम कॉलेजची 10-12 कॉलेज टाका, जे की गव्हर्नमेंट असतील. नंतर मग दुसरा कोणता आहे, टार्गेट कॉलेज टाका तुमच्या मार्कनुसार. आणि थर्ड आहे सेफ कॉलेज टाका, तुमच्या मार्क्सच्या खाली कट ऑफ असणारे पण कॉलेज टाका. सेकंड राऊंडला तुम्हाला ऍटलीस्ट कोणतरी कॉलेज भेटले पाहिजे. नंतर बेटरमेंट करायचे असेल तर आपण बेटरमेंट करू. आता सेकंड राऊंड जसं की फर्स्ट राऊंड मध्ये काय असतं, कॅप 1 मध्ये काय असतो की पहिला ऑप्शन जर लागला तर तो ऑटो क्लिक होतो. बट कॅप 2 मध्ये काय आहे, कॅप राऊंड 2 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा हे तिन्ही पण ऑटो फ्रीज होणार. त्यामुळं जर पहिल्या 3 मध्ये जर असं कॉलेज टाकायचं तर त्यामध्ये आपल्याला नंबर लागला तर आपण ते खुशी खुशी घेऊ शकतो, त्यामध्ये काही कन्फ्युजन नसणार. समजतंय? सो असेच काय झाले ते, ठीक आहे, पुन्हा लिहितो मी. कॅप 1 मध्ये काय असतो, पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज असतो. कॅप 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज असतात. फर्स्ट, 2, 3 हे तिन्ही पण काय असतात, ऑटो फ्रीज होतात. म्हणजे यामध्ये जर तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला इथे ऍडमिशन कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. समजतंय? त्यामुळे ज्यांना बेटरमेंट करत राहायचंय की बाबा मला व्हीजीटीएस, सपोज काही स्टुडंट असतो ज्यांना गव्हर्नमेंट भेटले पण त्याला व्हीजीटीएस पाहिजे, मग तुम्हाला काय करावं लागेल, पहिले 3 ऑप्शन जे आहेत ते असे टाकावं लागतील. व्हीजीटीआयचे तिथे नंबर लागला नाही पाहिजे, आणि जर लागलाच तर मग मला तिथे ऍडमिशन घ्यायचंय. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही 2 नंबरचं तुम्हाला व्हीजीटीआय पाहिजे आणि तुम्ही गव्हर्नमेंट टाकलं 2 नंबरला 3 नंबरला, मग तोच लागला तर मग आता कंपल्सरी घ्यावं लागेल, मागच्यासारखं नाही. तर पहिले 3 ऑप्शन प्रॉपरली विचारपूर्वक टाकायचे, प्रॉपरली क्रॉस चेक करून, क्रॉस व्हेरीफाय करून, प्रॉपरली बघून फायनल सबमिट करायचं आहे. तर जे बेटरमेंट करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ज्यांना कोणतंच भेटलं नाही तुम्ही टाका त्याप्रमाणे गव्हर्नमेंट कॉलेज टाकू शकतात. बेटरमेंट करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की पहिले 3 ऑप्शन असे टाकायचे तर त्यामध्ये नंबर लागला तर आपण ऍडमिशन घेणार आहोत, अशा प्रकारे. तर थोडस अभ्यास करून करा. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता सीट मॅट्रिक्स कसं बघायचं बघा, ग्रुपवर टाकलेली मी पीडीएफ तीच तुम्हाला एकदा शो करतो कसं बघायचं, काय बघायचं. जर तुमचे काही डाऊट्स, क्वेश्चन असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात, त्याचा मी प्रयत्न करेल आन्सर देण्याचा. तर मग बघा, 19 तारखेला आलेला आहे, 19/7/2026 म्हणजे कालच, वेकन्सी पोझिशन. आता बघा इथे एक एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण. असं भरपूर सारे प्रत्येक ब्रँचचं दिलेलं असतं बघा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर, ठीक आहे, त्याचा चॉईस कोड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे बघा, त्यांनी सांगितले. त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला, चेक करूयात आपण. HD म्हणजे होम डिस्ट्रिक्ट, OHD म्हणजे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट, G म्हणजे जनरल, L म्हणजे लेडीज, F म्हणजे ओनली फॉर फिमेल. नंतर
नेक्स्ट काय DF डिफेन्सिव्ह पीडब्ल्यूडी पर्सन डिसएबिलिटीज आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EWS. तर हे काही आपल्याला शॉर्ट फॉर्म माहिती पाहिजे. आता बघा इथे जर बघितलं आपण ओपन कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी सीट आहेत, तर नॉन टेक्निकल जास्त स्टुडंट आहेत तर 2 आहेत. होम डिस्ट्रिक्ट साठी, नॉन होम डिस्ट्रिक्ट साठी 3 आहेत. आता होम डिस्ट्रिक्ट नॉन होम डिस्ट्रिक्ट याबद्दल तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ज्या ठिकाणी 10वी केली तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट झाला, ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये केली, आणि दुसरा जो डिस्ट्रिक्ट असेल तो अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट होईल. नंतर पुढे बघा SC साठी नॉन टेक्निकलला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला SC साठी जागाच नाही, इथे बघा 0 आहे. म्हणजे आता ह्या कॉलेजमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटी टाकून फायदा आहे, SC चे स्टुडंट नाही तर जागाच नाही, ते कसं काय नंबर लागणार. नॉन टेक्निकल साठी आहे बघा जनरल मध्ये 3 जागा, नंतर ST साठी 1 जागा आहे, होम डिस्ट्रिक्ट साठी, नंतर VGDT साठी 1 आहे, NTP साठी नाहीये, NTC साठी नाहीये, NTT साठी जनरल मध्ये नाहीये, फिमेलला आहे, OBC साठी 2 आहे, ACB साठी 1 आहे. तर हे का सांगतोय मी, कारण की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार बघायचं काय काय बघायचं बघा. पहिले तर तुम्ही कॉलेज किंवा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, मला ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये ऍडमिशन घ्यायचं, त्याचे कॉलेज लिस्ट बनवा, नंतर ते प्रत्येक कॉलेज सर्च करायचं. आता हे सर्च कसं होणार, ही भरपूर मोठी PDF आहे, सर्च कसं होणार, तर तुम्ही लॅपटॉपवर ओपन करा, तिथे ऑप्शन येतो ते पण दाखवतो तुम्हाला. जर तुम्ही लॅपटॉपवर ही ओपन केलं, मोबाईल मध्ये पण होत असेल डेस्कटॉप वगैरे युज करून, नाहीतर मग लॅपटॉप मध्ये बघायचं सर्च ऑप्शन येतो. आता मी विनुताई चव्हाण सपोज सर्च करतो, विनुताई चव्हाण कॉलेज आंबेगाव वडगाव इथले जे कॉलेज आहे हे बघा. तर इथे आपल्याला दिसते, आपण सर्च करू शकतो. तर तुम्ही आधी लिस्ट बनवा डिस्ट्रिक्ट वाईज, तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे, आणि त्यांचा प्रत्येकाला चेक करा. ते कसं चेक करायचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी बघा नॉन टेक्निकल स्टुडंट जास्त असतात, जनरल मध्ये 5 जागा ओपन आहे, ओपन कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत, आणि फिमेल साठी 4 जागा आहेत. नॉन टेक्निकल अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सुद्धा 2-2 जागा आहेत. SC साठी होम युनिव्हर्सिटीला आहे, ST साठी 3 आहेत, त्यानंतर NTB साठी 1 आहे, NTC साठी 2 आहे, NTT साठी 1 आहे, OBC साठी 7 जागा आहेत, SCBC साठी 4 आहे. तसे तुम्हाला प्रत्येक ब्रांच वाईज बघायचं की तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे, त्या ब्रांच साठी काय जागा आहेत. आता ह्या ब्रांच साठी बघा इथे जवळपास 25 जागा शिल्लक आहेत. तर नॉन टेक्निकल साठी ओपन साठी 1 आहे, होम, आता मी फक्त होम डिस्ट्रिक्टचं बघतोय, 1 नॉन होम डिस्ट्रिक्टचं पण 1 आहे, नंतर जनरल मध्ये 3 आणि 2 आहे SC साठी, 1-1 ST साठी, VGDT साठी 0-0. आता VGDTच्या स्टुडंटने हे कॉलेज टाकून काही फायदा होणार का, नाही होणार, कारण त्यांची जागा शिल्लक नाहीत. NTP साठी नाहीये, NTC साठी 1च जागा आहे, NTT साठी 0 आहे, OBC साठी 3 आणि 1 आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपरली काय करायचंय, अनालिसिस करायचंय या PDFचं. आज प्रॉपरली अनालिसिस करा, उद्या आरामात फॉर्म भरा, काही अडचण नाही, पण सकाळी भरा, कारण की एंडला मग सर्व्हर जरा जॅम होऊ शकतं, हँग होऊ शकतं, त्यामुळं दुपारपर्यंत 1-2 पर्यंत तुमचा उद्या फॉर्म सबमिट झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपरली काय करायचंय, तुमच्या आधी सीट बघायचे की तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचसाठी सीट्स आहेत, व्हॅकंट सीट आहे, आणि नंतर ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. सो या सर्व PDF मी ग्रुपवर टाकतोय, सो ग्रुप नक्की जॉईन करा, मित्रांना शेअर करा, मित्रांना ऍड करा ग्रुपमध्ये. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.